मित्रांनो, तुम्ही जे समोर बघत आहात ते आहेत 12 मीटरचे रॉड. आपण जेव्हा पाईल बनवतोय त्यामध्ये जी आपल्याला पाईल केज तयार करायची असते त्यासाठी अशा प्रकारच्या व्हर्टिकल बारचा यूज केला जातो. तुम्ही बघत आहात बारच्या एंडिंगला हा थोडा बेंड दिसतोय. हा 300 mm चा बेंड आहे, म्हणजे जवळपास 1 फुटाचा हा बेंड आहे. या बारची टोटल लेंथ असते 12 मीटर आणि त्यामध्ये हा 300 mm म्हणजे जवळपास 1 फुटाचा बेंड दिला जातो. पाईल केज तयार करण्यासाठी अशा प्रकारच्या व्हर्टिकल बारचा यूज केला जातो. तुम्ही बघत आहात इकडे बेंड करण्यासाठीची तयारी सुरू आहे. त्यासाठी अशा प्रकारचा एक स्टँड तयार केला जातो आणि यावरती हा बार ठेवून तो बेंड करून अशा प्रकारे इकडे ठेवला जातो आहे आणि यानंतर तयार केली जाईल पाईल केज. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पाईल केज कशी असते तीसुद्धा दाखवणार आहे. आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक ड्रॉईंग दाखवतो आहे. त्या ड्रॉईंगमध्ये अशा प्रकारच्या व्हर्टिकल बारचा यूज केला जातो, ते सुद्धा तुम्ही बघा. तर मित्रांनो, हे बघा अशा प्रकारे असते पाईलची डिझाईन. आता जे आपण बार बघितले व्हिडिओमध्ये ते या प्रकारचे बार आहेत. हा जो पाईल केजचा टॉप व्ह्यू आहे आणि जे मगाशी बार बघितले ते हे बघा, हे बार आहेत. यामध्ये 2-2 बार दिसतात आपल्याला, 1-2. त्याला बंडल बार म्हणतात. व्हिडिओमध्ये मी फक्त कटिंग केलेले बार दाखवले, बेंड केलेले बार दाखवले, जे 300 mm चे बेंड केले होते. हे बघा, एका पाईल केजसाठी 32 mm चे 38 बार म्हणजे 19चे डबल बार. हे बघा, इंटरनल 19 आउटर 19 असे दोन्ही मिळून आपल्याला 32 mm चे 38 बार आपल्याला एका पाईल केजसाठी लागणार आहेत.